हो सर, येतोय Is it clear क्लिअर. now? क्लिअर येतोय येस सर. सर. हा येतोय सर. Okay. Give small heading, formatting tags. Capital color. Formatting tags. There are following types of. There are different types of formatting tags. There are following types of formatting tags. The first one is bold. The first one is bold. बोल्ड पहिल्या बी डॅश डॅश डॉट डॉट जे दिलंय त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट लिहायचंय की ज्याला तुम्हाला बोल्ड करायचंय. नंतर घ्या इटालिक and for italic we have to use a tag. Its name is I. Dot indicates we have to give plain text. Line. For that we have to use U tag. Grade of U. नंतर address tag. जर आपल्याला ऍड्रेस द्यायचा असेल ना आपण ऍड्रेस टॅग वापरू शकतो. थोडस इटालिक फॉर्मॅट मध्ये राहतो. जनरली जास्त कोणी यूज करत नाही पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर स्ट्रॉंग हा बोल्ड सारखा आहे. बोल्ड सारखा दिसतो पण जास्त करून वापरत नाही पण आपल्याला माहितीसाठी आपल्याला सगळं ठेवायचंच आहे. म्हणजे ऍड्रेस हा थोडासा स्ट्रॉंग. ऍड्रेस हा इटालिक सारखा राहील थोडासा आणि सॉरी स्ट्रिंगची सवय लागली स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग हा थोडासा बोल्ड सारखा राहील. त्याच्यानंतर फॉन्ट मध्ये यांचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये फॉन्ट नेम कलर वगैरे सगळे पार्ट याच्यामध्ये येतात पण फॉन्ट फॉन्ट मध्ये आपण थोडंसं डिस्क्राईब करू. बोल्ड लिहिलं इथे देन इटालिक देन अंडरलाईन देन ऍड्रेस इट इज लाईक इटालिक लिटिल सगळं थोडासा दिसतो आणि स्ट्रॉंग मध्ये इट इज लाईक बोल्ड अँड फॉन्ट. गेले का तुम्ही स्ट्रॉंग पर्यंत? हो सर. हो सर. ओके. देन फॉन्ट मध्ये घ्या. फॉन्ट मध्ये लिहा. फॉन्टचा हा सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर लिहा इट कन्सिस्ट ऑफ फॉन्ट नेम font color, font size. Consist of font name, font color and font size. म्हणजे काय तुम्हाला पर्टिक्युलर जर एखाद्या टेक्स्टला साईज द्यायची असेल तुम्हाला त्या टेक्स्टला जर एखादा फॉन्ट अप्लाय करायचा असेल तुम्हाला त्या टेक्स्टला कलर द्यायचा असेल तुम्ही या ठिकाणी हे फॉन्ट ऍट्रिब्यूट फॉन्ट टॅग आणि त्याचे ऍट्रिब्यूट तुम्ही यूज करू शकता. It consists of font name, font color and font size. ठीक आहे. मग तुम्ही कसं वापरू शकता सिंटॅक्स म्हणा फॉन्ट सपोज नेम याला दोन ऍट्रिब्यूट आहेत नेम पण चालतं आणि फेस पण चालतं. नेम और फेस टाइम्स न्यू रोमन नेम ऑफ फॉन्ट color equal to red and size equal to 50 दिले आपल्या असेच आणि तुम्हाला कोणाला अप्लाय करायचंय DQ ला आणि क्लोज फॉन्ट टॅग. एक तुम्ही तर फेस वापरा किंवा नेम वापरा. ऍक्च्युली इट इज अ ब्राउझर डिपेंडंट सो यू कॅन यूज नेम और
फेस. हॅलो, गेले का? हो सर. ओके, सगळ्यांनी लिहिलंय? येस सर. सर. आता एक्झाम्पल घ्या. राईट HTML स्क्रिप्ट. Write HTML script. Write HTML script for the implementation of formatting tags. For the implementation of formatting tags. माझ्या बरोबर. तर आता याच्यामध्ये टायटल वगैरे काही देत नाहीये, ते ऑप्शनल राहतात. आपल्याला आता ते नाही घ्यायचं. आपण आता आपले त्याच्यामध्ये पहिल्यांदा घेतो फॉन्ट कलर. तर मला फक्त कलरच वापरायचा आहे. फॉन्टचा फॉन्ट कलर रेड द्यायचा आहे पिवळा इन फॉन्ट. देन तुम्हाला सांगायचं राहिलं पण एक इथे हे घेतोय मी BR. BR म्हणजे न्यू लाईन ना, ब्रेक. हॅलो, ओके सर. ओके. येस सर. BR म्हणजे ना ब्रेक लाईन, म्हणजे करंट लाईन ब्रेक करताना कर्सर कुठे घेऊन जातो, न्यू लाईनला. जसं की जावामध्ये प्रिंट एलियन वापरतो ना आपण, तसं याच्यामध्ये काय वापरतात, BR. BR मीन्स ब्रेक द लाईन. लाईन ब्रेक करणं मीन्स कंट्रोल कुठं लेट दी कंट्रोल टू दी न्यू लाईन. म्हणजे BR स्टँड्स फॉर ब्रेक. आपण नंतर घेऊ, आता लक्षात ठेवा BR म्हणजे न्यू लाईन. काय होईल, ही सगळं एका लाईनला दिसेल. देन बोल्ड, आय एम युजिंग बोल्ड टॅग. याच्यामध्ये आपल्याला करायचे DICS must be bold. Then BR, then italic, the science dot italic, then underline BACA, then end underline, then suppose address संत तुकाराम नगर, end of address, then strong, behind YCM hospital, then end of strong, then end of body tag, and then end of HTML tag. That is a part of formatting. Formatting आता हे आपल्याला बाकीच्या टेक्स्ट साठी अप्लाय करायचे, हे आपण नंतर बघू. लिहून झालं की सांगा. हॅलो, झाले का? डन सर. हो सर. हो सर. तुम्हाला सांगत चला, नाही तुम्ही असंच बसून राहील. मला माहित नाही. तुम्ही झालं की फक्त तेच म्हणत चला, म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. देन आपल्याला ही फाईल कुठं सेव्ह करायची, कुठेही सेव्ह करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बघू काय दाखवते. बिन का बिन नको, डी मध्ये ऑल फाइल्स .html प्लेस करून टाकू. तुम्हाला ब्राउझर ओपन करा. मिनटं, कालची पाहिलं नाही.
तुम्हाला दिसतंय का आउटपुट? डीपीयू रेड कलर मध्ये आले बघा, बरोबर? हॅलो हॅलो. येस सर. आणि DYPSCS आहे ना, त्याला आपण बोल्ड केलंय. कॉम्प्युटर सायन्सला आपण त्या ठिकाणी इटालिक केलंय. तिथं BR टॅग वापरला नाही बहुतेक, त्यामुळे तसं झालंय. BBSCL ला आपण अंडरलाईन दिली, त्याच्यानंतर आपण ऍड्रेस टॅग वापरला बघा. हे ऍड्रेस टॅगचं आहे, बरोबर ना? सध्या तो करावा लागतो. थोडस इटालिक सारखं दिसतं बघा, इटालिकच आहे ऍक्च्युली, थोडस फारच क्रॉस झालंय. ऍड्रेस साठी ऍड्रेस टॅग वापरतात. आणि आपण स्ट्रॉंग वापरले बघा, स्ट्रॉंग, बरोबर ना? हॅलो. सर. येस सर. स्ट्रॉंग मध्ये थोडस बोल्ड दिसतंय बघा, बिहाइंड YCM हॉस्पिटल वगैरे असं. आणि या ठिकाणी BBSC म्हणजे ते आपण हे वापरलं नाही, ते बघा BR टॅग वापरला नाही आपण, त्यामुळे ते आले एका लाईनच. आणि याने ऍड्रेस नवीन लाईनला घेतला, तिथं प्लस पॉईंट. आता कळलं का? DPU, DYPSCS, कॉम्प्युटर सायन्स, BBSCA म्हणजे कसं आपलं फॉर्मॅटिंग साठी जे जनरल टॅग वापरतात, हे टॅग आहेत. एनी प्रॉब्लेम इन दिस? एनी प्रॉब्लेम? नो सर. नो सर. नो सर. तुम्हाला जर वाटलं की माझं हे जे वेब पेज आहे, त्या वेब पेजच्या बॅकग्राऊंडला मला कलर द्यायचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी कलर देऊ शकता. बॉडीमध्ये जायचं, फक्त तिथं त्याचं ऍट्रिब्यूट आहे, त्याचं नाव आहे बेसिक कलर. बेसिक स्टँड्स फॉर बॅकग्राऊंड कलर. आणि या ठिकाणी तुम्ही कलर, समजा तुम्हाला वाटलं की मला या ठिकाणी ग्रे कलर डिस्प्ले करायचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी ग्रे द्या आणि सेव्ह करा. प्रोग्राम रन करा, तुम्हाला त्या ठिकाणी बॅकग्राऊंडला ग्रे कलर येईल. समजलंय का? येस सर. येस सर. तुम्ही वाटलं की कलर, तुम्ही म्हणाल की मला कलरचे नाव वगैरे माहित नाहीत, मग कलर कोणता, तुम्ही या ठिकाणी तुमचं स्वतःचं जरी नाव टाकलं तर या ठिकाणी कलर येतो. समजा मी या ठिकाणी नाव टाकतो, आता याच्यामध्ये अद्वैतसाठीचा, पण तुम्ही म्हणाल की मग ह्याला कसं, हा काय कलरचं नाव आहे का, तर तुम्ही या ठिकाणी रन केलं तर तो अद्वैतला कलर घेतो. म्हणजे काय, HTML ला काही समजत नाही. HTML फक्त काय करतो, ASCII व्हॅल्यू चेक करतो. जी व्हॅल्यू म्हणजे आता अद्वैतची जी A ची जी ASCII व्हॅल्यू येणार, AD याची, ही ASCII व्हॅल्यू एकत्र येऊन जो कलर कोड तयार होतो ना ऑटोमॅटिक, तो कलर कोड तो जनरेट करतो आणि बॅकग्राऊंडला कलर देऊन टाकतो. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये फंक्शन आहे, ते बॅकएंडला रन होतं. त्या फंक्शनचं नाव आहे RGB, रेड, ग्रीन आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन. मग तुम्ही या ठिकाणी ह्या व्हॅल्यू टाकल्या, तर याची ASCII व्हॅल्यू काय येणार, 65. नंतर D ची काय येणार, B ची काय येणार, ह्या म्हणजे हा जो याचा जे ऍडिशन करून जो नंबर होतो ना, तो नंबरच्या कॅटेगरीमध्ये जाईल, तो त्याचा तो कलर तयार होतो. तो कलर तो काय करतो, बॅकग्राऊंडला टाकून देतो. समजलं का? तुम्ही तुमचं नाव पण टाकू शकता इथे. आता समजा मी टाकलंय ते विशाल, पण कलर येणार आहे, काय पण टाका ते, आणि तुम्ही रन केलं की तुम्हाला तो कलर दिसेल. म्हणजे थोडक्यात त्या केस टेबलला फक्त ASCII व्हॅल्यूचीच घेणं देणं आहे, काही त्याला माहिती नसतं. क्लिअर? समजलं का? येस सर. येस सर. आता मी तुम्हाला एक असाइनमेंट देतो, ती करा. म्हणजे राईट HTML स्क्रिप्ट फॉर द फॉलोइंग. राईट HTML स्क्रिप्ट फॉर द फॉलोइंग. इथं कॉलेज नेम असं हे आलं पाहिजे बोल्ड मध्ये. त्याला काय काय तुम्हाला अप्लाय करायचंय, याला तुम्हाला द्यायचं आहे रेड कलर. तुम्हाला करायचंय, हे हेडिंग असणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे H1 टॅग. रेड कलर मध्ये आलं पाहिजे, H1 टॅग आला पाहिजे. नंतर दुसऱ्या लाईनला येईल DYPSCS पिंपरी, हे टेक्स्ट आलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला कलर द्यायचा आहे, त्याला तुम्हाला पहिल्यांदा इटालिक करायचंय. त्याला कलर द्यायचा आहे ब्ल्यू. आणि याच्यानंतर तुम्ही घ्याल कोर्स, त्याला तुम्हाला बोल्ड करायचं आहे.
आणि याला तुम्हाला कलर द्यायचा आहे ग्रे. बरोबर. सर कॉलेज नेम फक्त आहे तसंच ठेवू का डॉक्टर डी वाय पाटील वगैरे काय लिहू? खाली लिहून आपण कॉलेज नेम खाली घेतलंय. कॉलेज नेम फक्त तसंच राहू द्या वर. आणि नवीन लाईनला काय करा, DYPSCS पिंपरी डिस्प्ले करा आणि त्याच्या नवीन लाईनला कोर्स डिस्प्ले करा. कोर्स काय करा, इथे टाकून द्या BBACA. डन सर. ओके. कॉलेजला रेड कलर H1 टॅग, देन DYPSCS ला इटालिक करायचंय, कलर त्याला ब्ल्यू द्यायचा आहे. हे बघा इथे कसं करता येईल. जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले तेच तुम्हाला करायचं आहे. HTML बॉबी. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलंय की H1 टॅग यूज करा, बरोबर. मग आणि समजा मी H1 मध्ये म्हटलं कॉलेज नेम, त्यांनी काय सांगितलं त्याला कोणता कलर द्या, कोणता कलर द्यायचा याला? रेड. रेड. तुम्ही इथे जरी वापरत तरी चालेल, ते पण तरी चालतंय. फॉन्ट कलर इक्वल टू रेड असं पण चालेल, इथे घेतलं तरी चालेल, इकडे पण चालेल. त्या सिक्वेन्सनी तुम्ही लिहिले. जो इनर टॅग आहे तो पहिल्यांदा क्लोज करायचा आणि नंतर मग फॉन्ट टॅग क्लोज करायचा. म्हणजे याचं मिनिंग काय झालं, फॉन्ट कलर रेड हे आपण कोणाला अप्लाय करतोय, H1 ला. H1 मध्ये कोणतं टेक्स्ट आहे, कॉलेज नेम, म्हणजे ह्याला ते आपण अप्लाय करतोय. म्हणजे ते H1 हा इनर टॅग आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला H1 चा एंड करायचा आहे आणि नंतर फॉन्टचा एंड करायचा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला न्यू लाईनला काय लिहायचंय, काय DYPSCS ना? हॅलो सर. येस सर. हो सर. DYPSCS चा काय करायचं आपल्याला, कोणता कलर द्यायचा आहे? ब्ल्यू. ब्ल्यू. त्याला इटालिक करायचंय का? हो. इटालिक DYPSCS. पहिल्यांदा इटालिकचा एंड करा आणि नंतर फॉन्टचा एंड करा. याच्यानंतर BR दॅट इज फॉर ब्रेक द लाईन. नंतर तुम्हाला कोर्स नेम डिस्प्ले करायचं, त्याला कोणता कलर द्यायचा आहे? ग्रे. ग्रे कलर. आणि त्याला काय करायचं तुम्हाला, काय इटालिक वगैरे काय करायचंय का? काहीच नाही, बोल्ड करायचं. बोल्ड करायचं. बोल्ड, देन कोर्स नेम आपलं BBACA, then end of bold, then end of font. आलं end of body tag, then end सर of फॉन्टचा एंड करायचा आहे. okay, end of font, end of body, end of HTML. टेक्स्ट मध्ये जे टेक्स्ट राहतं ना, ते तुम्ही काही द्या, एवढं काही फरक पडत नाही. .html. इथं जर फाईलचं इथं टेक्स्ट डॉक्युमेंट असेल तर फाईलला नाव देताना डबल कोड मध्ये द्या, जेणेकरून काय प्रॉब्लेम नाही राहत. नाही तर मग सेकंड ऑल फाईल करा, कसं पण चालतंय. एक्झिक्यूट इट. कॉलेज नेम आलं बघा. हा जो कलर आहे तो कलर आलेला आहे, थोडासा वेगळा दिसतोय, ठीक आहे.
EYPSCS आणि कोर्स नेम इज BBSCA. Any problem? No, sir. No, sir. एकदम म्हणजे सिंपल आहे आणि सोपं आहे. HTML मध्ये एरर येत नाही, त्यामुळे हे फार फास्ट येणे होतं. तुम्हाला फक्त ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. न्यू लाईन आल्या. न्यू लाईन. In HTML, we can use different types of tags for formatting the web page. In that first one, BR written that it is used to break the line. It is used to break the line and display content onto the new line. And display content onto the new line. And display the content onto the new line. It is also called singular tag. सिंग्युलर टॅगचं मिनिंग काय आहे की त्या टॅगचा एंड करायची तुम्हाला गरज नाही. असे बरेचसे टॅग आहेत की जे तुम्ही त्याचा एंड नाही केला तरी चालतो. असे सर्वच्या सर्व टॅग हे सिंग्युलर कॅटेगरीमध्ये येतात. आपण आता BR टॅग वापरला होता, त्याचा एंड केला का? हॅलो, BR टॅग यूज केला होता, त्याचा एंड केला का आपण? नाही सर. नाही, sir. म्हणजे असे टॅग राहतात HTML मध्ये बरेचसे की त्याचा एंड नाही केला तरी चालतो. अशा टॅगला म्हणतात सिंग्युलर टॅग. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरा आहे HR. कोण सांगते HR? तुम्ही आयडिया? HR हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे ना. इट इज यूज टू ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन. लिहून टाका. HR. It is used to draw horizontal line onto the web page. It is used to draw horizontal line onto the web page. Horizontal line onto the web page. ठीक आहे. एनी प्रॉब्लेम? आता त्याचं इम्प्लिमेंटेशन बघा. फॉर एक्झाम्पल म्हणा. फॉर एक्झाम्पल मला इथे बघा. तुम्हाला जर वाटलं की हे जे काही कॉलेज नेम मी दिलंय, म्हणजे हे जे काही टायटल दिलंय याच्यानंतर मला जर लाईन ड्रॉ करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी HR लिहू शकता. HR स्टँड्स फॉर हॉरिझॉन्टल लाईन, मीन्स ते काय करेल, ते लाईन ड्रॉ करेल. तुम्ही फक्त बघा, त्याचं इम्प्लिमेंटेशन दाखवतोय. HR देन एक्झिक्यूट दिस. बघा त्या ठिकाणी लाईन आली. लाईन दिसते का तुम्हाला? Yes, sir. लाईन ड्रॉ करायची असेल तर तुम्हाला कोणता टॅग वापरायचा याच्यामध्ये? HR. ओनली वे टू राईट HR. तुम्हाला जिथे लाईन हवी आहे त्या ठिकाणी तुम्ही ते लिहा. या ठिकाणी तो टॅग त्या ठिकाणी लाईन ड्रॉ होईल. ठीक आहे. आता तुम्हाला वाटलं की मला याच्यामध्ये हे जे काही कोर्स नेम जे आहे याला मला असं स्क्रोलिंग करायचंय. स्क्रोलिंग. तर तुम्ही याच्यामध्ये स्क्रोलिंग करू शकता. स्क्रोलिंग साठी याच्यामध्ये टॅग आहे. त्या टॅगचं नाव आहे मार्क्यू. टॅगचं नाव काय? मार्क्यू. आता मी इथे लिहितो मार्क्यू. आणि या ठिकाणी सगळ्यात शेवटी मी एंड करतोय. जेवढी लाईन मला या ठिकाणी स्क्रोल करायची ते मार्क्यू मध्ये टाकायचं. तेव्हा मी इथे लिहिलंय. हा पहिल्यांदा वापरलाय त्यामुळे ह्याचा एंड सर्वात शेवटी होईल. पहिल्यांदा आपला HTML चा रूल काय? जो इनर टॅग आहे त्याचा पहिल्यांदा एंड करायचा. ठीक आहे. असं एंड करत करत जायचं. आता मार्क्यू. आता बघा, हा टॅग काय करेल? इट स्क्रोल द टेक्स्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट.
टेक्स्ट आहे ज्याच्यासाठी तुम्ही त्याला वापरलाय म्हणजे आपण कोर्स नेम साठी वापरतोय टेक्स्ट स्क्रोल करेल बघा स्क्रोल द टेक्स्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट कंटिन्युअसली दॅट इज यूज ऑफ मार्क्यू टॅग हे पण तुम्हाला याच्यामध्ये फॉर्मॅटिंग साठी वापरायचं एनी प्रॉब्लेम हॅलो नो सर. No, sir. सगळ्यांना समजलं काय येस सर. सर लेफ्ट टू राईट करायचं असेल तर तुला हे समजलंय आता माहिती आहे सर. इथे आला आता हे जाऊ दे ह्याला घेता इथे या. इथे मार्क करू मार्क्यू ऍट्रिब्यूट आहे ऍट्रिब्यूटचं नाव आहे डिरेक्शन ऍट्रिब्यूटचं नाव काय डिरेक्शन आता मी या ठिकाणी म्हणतो लेफ्ट आणि हिअर एंड ऑफ मार्क्यू डिरेक्शन हे त्याचा ऍट्रिब्यूट आहे तुम्हाला सांगायचं तर मी ऍट्रिब्यूट मध्ये गेलो नाही पण ऍट्रिब्यूट हे मार्क्यूचं ऍट्रिब्यूट आहे डिरेक्शन ही त्याची व्हॅल्यू आहे लेफ्ट मग आता आपण दोन्ही व्हॅल्यू चेंज करून बघू दोन्ही व्हॅल्यू मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट राईट राईट करतो RIGHT हे बघा एक लेफ्ट कडून येते एक राईट कडून येते म्हणजे राईट म्हणजे कुठे जायचं ते लिहायचं होतं आपण लेफ्ट लिहिलं सॉरी समजलं का हॅलो हो हो सर. सर. हो सर. मला वाटलं की नाही मला आता टॉप टू बॉटम वगैरे काय दाखवायचं तुम्ही ते पण करू शकता इथं अजून एक आता आपण टेक्स्ट आपण ह्यालाच करू ह्याला म्हणू मार्क्यू डिरेक्शन ह्याला पाठवू टॉपला टॉप म्हणजे वर देन हिअर एंड ऑफ मार्क्यू आता बघा सगळ्यांनाच अप्लाय केलं आपण कोणी वर जाईन कोण राईट कडे कोण लेफ्ट कडे हे सगळं असं चाललंय बघा फॉर्मॅटिंग आहे अरे काय झालं स्क्रीन सुटलं काय नाही सर ते वरचं टॉप वाला ते स्क्रोल करते कॉलेज ने अरे ते हेड आहे बरं ठीक आहे मग मार्क्यू डिरेक्शन इक्वल टू टॉप आपली ब्राउझर डिपेंडेंट आहे समजलं का हॅलो येस सर. हो सर. Yes, sir. तुम्ही जर त्याला बॉटम घेतलं बॉटम तर ते काय करेल खाली येईल बरोबर ना हो सर. बॉटम पण घ्या ना आता काही ती तरी कसं ठेवायचं इथे मार्क्यू मार्क्यू डिरेक्शन इक्वल टू बॉटम नाही घेतली लावून लिहावं लागेल बॉटम पिंपरी एंड ऑफ मार्क्यू तिथे एम आहे सर एम तिथे बॉटमचे ते एम 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 आहे सर एम बॉटम झाला बॉटम then execute it काहीतरी चुकलं बॉटम नाही करत होतं त्याला अप डाऊन समजलंय का हॅलो हो हो सर. सर. हो सर. लिहून टाका फॉर एक्झाम्पल आता मार्क्यूचं पण त्याच्यामध्ये टाकून द्या मार्क्यू टॅग आणि लिहून टाकायचं सगळंच मार्क्यू इट इज यूज टू स्क्रोल द टेक्स्ट असं म्हणा इट इज यूज टू स्क्रोल द टेक्स्ट मार्क्यू टॅग is used to scroll the text anywhere on the web page. It is used to scroll the text anywhere on the page.
आणि फॉर एक्झाम्पल म्हणा आणि हे सर्व लिहून टाका, ज्याच्यामध्ये HR टॅग पण आहे. HR पण घेतलं ना याच्यामध्ये? अरे हा आहे. HR टॅग आहे, मार्क्यू आहे, BR पण आहे. झालं का लिहून? झालं की सांगा. डन सर. डन सर. झालं डन सर. ठीक आहे. जे बेसिक टॅग्स आहेत, फॉर्मॅटिंग टॅग्स आहेत, ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यामध्ये काय तुम्हाला काही डाऊट नसावा. जे काही होतंय आपलं क्लासला ते थोडं थोडं घरी करत चला. HTML ला प्रॅक्टिस करणं काय प्रॉब्लेम नाही राहणार आहे. उद्या आपल्याला .NET घ्यायचंय, राईट? बरोबर आहे ना उद्या? हो सर. येस सर. ऍक्च्युली सकाळचं काय होतंय की टाइम आपल्याला कमी होतो, दीड 2 तासच आपल्या घरात होतात, 1.5-2 तास, आणि आपल्याला प्रोग्राम वगैरे राहायचं म्हणलं की वेळ जातो. पण ठीक आहे, काय हरकत नाही. मॅडम म्हटल्या की उच्च लेक्चर मी संध्याकाळी घेतलं तर चालतंय का? उच तुम्हाला संध्याकाळी चालतंय का? फ्रायडे सॅटर्डे? चालेल सर. तुम्ही काय आता घरीच असणार आहे ना, त्यामुळे तुम्हाला काही म्हणजे ते म्हटलं की मला जास्त घेता येईल. चालेल ओके सर. सर. कारण सॅटर्डे तुमचं कॉलेजला सुट्टी आहे. सॅटर्डेला ऑनलाईन लेक्चर नाहीत आपल्या कॉलेजमधून.